नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माननीय समाधानजी काळे आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी प्रवेश कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेभाऊ, आदरणीय समाधान दादा, आदरणीय रणजित भैया, आदरणीय कल्याणराव, आदरणीय युवराज दादा, तो मोनिकाताई, उत्तम काका, प्रियंका, अण्णा शिंदे, लोखंडे, उपस्थित सर्व या निवडणुकीमध्ये उमेदवार, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व स्वर्गीय वसंतराव दादा काळे यांच्या वरती प्रेम करणारे सगळे त्यांचे कार्यकर्ते, पांडुरंग परिवाराचे सगळे कार्यकर्ते, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सभासद कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी, पत्रकार, माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, म्हणजे वेळ बराच झालेला आहे. अजून पुढे एक भावना वर्षामध्ये कार्यक्रम आहे, त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही. परंतु आज समाधान दादांच्या माध्यमातून आज मोनिकाताईंना या ठिकाणी उमेदवारी देत असताना भारतीय जनता पक्षाने काळे कुटुंबियाला या ठिकाणी एक आधार देण्याचा निर्णय घेतला. पण गेल्या 15 दिवसापासून, महिन्यापासून म्हटलं तर हरकत नाही, कल्याणराव आणि आमच्या सहकार्यामध्ये चर्चा होती. पंढरपूर तालुक्याची निवडणूक करत असताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे दोन्ही सरकारमध्ये एकत्र असताना महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जावी आणि त्या पद्धतीच्या बैठका वाटाघाटी सुरू होत्या. पण काय घडलं माहित नाही. 2 दिवसापूर्वी आम्हाला मंत्री महोदयांचा निरोप आला आणि आपल्याला समाधान काळे साहेब आणि गणेश पाटील साहेब यांना कमळ या चिन्हावरती भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती उभा करायचंय. मी समाधान दादा दोघंही आम्ही त्या सोलापूरच्या बैठकीला होतो. त्यामुळे त्यांनी सांगितलं, आणि भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की आपण सगळेजण इथं बसलेले अनेक पक्षात जाऊन आलो. इथं काही केलं चालत नाही, इथं काही करून चालत नाही. एकदा का देवाभाऊचा आदेश झाला, जयाभाऊचा आदेश झाला, जो आदेश असेल तो आदेश स्वीकारणं आणि त्याप्रमाणे काम करणं. त्यामुळं जुन्या पक्षाच्या सवयी सोडूनच काम करावं लागते. मनात असो नसो, पटो ना पटो, एकदा निर्णय झाला की त्याच्यामध्ये कडू द्यावं लागते, तरच तब्येत चांगली राहते आहे. आयुर्वेदामध्ये कडू औषधच असते. त्यामुळं एकदा पक्षानं आदेश दिला, जयभवनीवर चर्चा केली आणि आम्हाला सांगितले की हे प्रवेश करायचे. आणि त्यांनी काल अचानक दुपारी 5 वाजता वेळ दिली की आज सकाळी मी येतोय, पक्ष प्रवेश करूया. अर्ज तर भरलेले आहे. जयभवनाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना एकच सांगतो की भारतीय जनता पक्षामध्ये जी जी व्यक्ती घेईल त्या त्या व्यक्तीचं या पक्षामध्ये स्वागत केलं. आणि या सगळे इथं बसलेल्याच्या पेक्षा मी सगळ्यात पहिला भारतीय भूमी गेलेलो कार्यकर्ता. माझा प्रवेश 2013चा. आणि पक्ष मोठा होणं तर म्हणजे आजची काळाची गरज आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, देवाभाऊ असतील, जयाभाऊ असतील, सगळी मंडळी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस यावेत म्हणून काम करताय. आम्ही सुद्धा आता 25, 30, 40 वर्ष सगळ्यांनी आपण राजकारण बघितलं. पण एवढी धाडसी सरकार या देशामध्ये आपल्याला
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच बघायला मिळालेला आहे. रणजित भाई यांनी सांगितलं, मी काय फार सविस्तर बोलणार नाही, जयाभाऊ बोलतील. पण कुठल्याच क्षेत्रामध्ये असं या सरकारने ठेवलं नाही की ज्या ठिकाणी शेतकऱ्याला, कामगाराला, महिलेला, दिव्यांगाला, कुणाला नाही असं बेरोजगाराला मदत होईल असं एकही क्षेत्र या सरकारच्या माध्यमातून राहिलेलं नाही आहे. निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या काही निवडणुका येतील, इतर जे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये खांद्याला खांदा लावून आपण सगळेजण काम करूया. आता दादांनी सांगितलं तसं 8च्या 8 मतदारसंघ 16 पंचायतीमध्ये आपल्याला या ठिकाणी विजय मिळवायचा आहे. मागच्या वेळेस 7 जिल्हा परिषदा आणि 13 पंचायत समिती होती. ह्या वेळेस 8च्या 8 आणि 16च्या 16 करायला मला वाटत नाही काय बापू अडचण येईल. आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ते अभिवचन पालकमंत्री महोदयांना देऊ आणि त्यांचा विश्वास ठरवूया. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आदरणीय जयाभाऊंना या ठिकाणी विचार व्यक्त करण्याची विनंती करतो. धन्यवाद.